पेपरफुटीनंतर देशभरात नीट परीक्षा दुसऱ्यांदा घेण्यात आली, मात्र यावर पालकांमध्ये नाराजी कायम आहे। नागपुरातील परीक्षा केंद्रांवर पाल्यांना सोडायला आलेल्या पालकांनी UCN जवळ आपल्या भावना व्यक्त केल्यात। फेरपरीक्षा दरम्यान प्रशासनाने काटेकोरपणे खबरदारी घेतली, मात्र हीच काळजी आधीच्या परीक्षेत का घेण्यात आली नाही? याही वेळेस परीक्षा पारदर्शक पद्धतीने होणार नाही याची काय गॅरंटी, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। नीटची परीक्षा पुन्हा घेण्यात येत आहे आणि निश्चितच पालकांमध्ये नाराजी आहे, कारण वर्षभर मुलांनी अभ्यास केला आणि पेपरफुटी प्रकरणानंतर मुलांमध्ये नैराश्य आलं आणि परीक्षा पुन्हा देण्याची वेळ आली, तर निश्चितच नाराजी आहे। पण पालक काय विचार करतात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय वाटतं तुम्हाला? असं वाटतं की मुलांनी वर्षभर 2 वर्षापासून खूप मेहनत करतात, रात्री 2-2 वाजेपर्यंत अभ्यास करतात, पुन्हा क्लास कंटिन्यूशन राहतात आणि पुन्हा एक्झाम घेणं म्हणजे त्यांना एक टेन्शन असल्यासारखं वाटते आणि डिप्रेशनमध्ये असतात बरेचसे मुलं। आणि तुम्ही बघितले असेल काही मुलांनी सुसाईड पण केले विद्यार्थ्यांनी। अशी प्रतिक्रिया नाही आल्या पाहिजे। सर मेरा ये बोलना है कि हुआ तो गलत है। 2 वर्षों के बाद बच्चों की मैंने 3 मई को एग्ज़ाम दिया, बहुत आशाओं से हमने भी बच्चों को भेजा, पर हुआ बहुत दुखदायी है। लेकिन अगर ये पेपर कैंसिल नहीं होता तो और विनाशकारी काम हो सकता था, रिजल्ट और भयानक आ सकता था। गवर्नमेंट ने डिसीजन सही लिया है, जो पढ़ने वाले बच्चे वापस पेपर दे देंगे, कहीं ना कहीं वो पास आउट हो जाएंगे। लेकिन अगर वैसा रिजल्ट आता था तो और विनाशकारी होता था। ये एग्ज़ाम में आने वाली भी एग्ज़ाम ऐसा ही होना चाहिए। जैसे प्रेरणा मिलती है, बच्चों को कॉन्फिडेंस कैसे आएगा? वो 2 साल 12-12 घंटे पढ़ाई करके आते हैं और बोलते पेपर लीक। उसकी मनोस्थिति समझने के हम भी दुखदाई हो जाते हैं। बहुत कठिन टाइम था वो। प्रशासन ने अभी जो एक्शन लिए है, ये अगर पहले से ही लेते थे तो ये नौबत नहीं आती थी। आप बच्चों की मानसिक स्थिति पे पहले दिख रही है, ये हम पहले भी रोक सकते थे। ठीक है, अभी जो किया है, बट इसके बाद ऐसी नौबत नहीं आनी चाहिए, इसका ध्यान रखना चाहिए। जे गव्हर्नमेंटने निर्णय घेतले आहे ते चांगले आहेत, पण याच्यानंतरही अशी चुका होता कामा नाही याची दक्षता घ्यावी, हेच पेरेंट्स लोकांचं म्हणणं आहे। तो इसमें हमारा प्रणाली से विश्वास कब बैठेगा, ऐसी कुछ सोच गवर्नमेंट में जल्दी लेनी चाहिए, मुझे ये लगता है। बच्चों में नाराज़गी है, बच्चे क्या कन्फ्यूज हैं, फिर से क्या होगा क्या नहीं होगा ये तो कुछ बोल नहीं सकते। पेपर हा कॉम्पिटिटिव्ह असतो, ज्याला चांगले मार्क मागच्या एक्झाममध्ये होते त्याला आज मिळतील असं नाही आहे। त्याचं नुकसान सरकारने असं होऊ देऊ नये। एवढी मोठी संस्था आहे NTA, तिने अशा प्रकारचं जर इतकं बसून काम करत असतील तर अशाच प्रकारचं होईल। मॅन्युअल हस्तक्षेप असल्यावर NTA विश्वास नाहीच, कारण छपाई आहे, त्याचं ट्रान्सपोर्टेशन आहे। तुम्ही NTA बसून काम करतं आणि थर्ड पार्टीकडनं हे काम करून घेतं। जोपर्यंत त्यांचे लोक कुठे इन्वॉल्व होत नाही तोपर्यंत परीक्षेबद्दल काहीही बोलता है। बहुत अच्छा डिसीजन लिया गवर्नमेंट ने ये फिर से एग्ज़ाम लेने का। उसकी वजह से अब ऐसा होगा कि मेरिट विल स्टैंड। जो बच्चा सही है, अच्छे से पढ़ाई किया है, वही अभी एडमिशन मिलेगा। और इसमें एक बात है कि जो सुप्रीम कोर्ट ने अभी रिज़ल्ट दिया है ना, जो बच्चों ने चीटिंग किया था, तो उनको फिर से कैसे अलाउ कर रहे हो एग्ज़ाम के लिए? अगर डिबार करना चाहिए था, यानी वो सबक हो सबके लिए, कि बच्चों के लिए भी सबक हो। दैट आई एम वेरी मच एग्री विथ हर। जो बच्चों ने जो भी किया है, पेरेंट्स ने जो भी गलती की है, उनको एटलीस्ट एक अटेम्प्ट के लिए तो ये मिलना चाहिए था, उनको डिबार करना चाहिए था। सो नेक्स्ट ईयर कोई भी वो चीज़ करने से पहले एक बार फिर से सोचता था। That strict rules should be there in the whole entire process. That is what I want to say. आता प्रशासनाने जी काळजी घेतली आहे त्यावर समाधान तुम्हाला वाटतं का की ही परीक्षा पारदर्शक होईल म्हणून? अजिबात नाही, कारण माझं आताची जी भारतीय शिक्षण संस्था ही आहे प्रोसेस, त्याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही। नोबेल प्रोफेशन है, इस प्रोफेशन में ऐसा सब होना नहीं चाहिए। दिस इज रिलेटेड टू अस एवरीवन, ओके। ये ऐसे प्रोफेशन में अगर ऐसा कुछ हो रहा है, that means you are going down and down and down entire system। देशामध्ये जे काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट चालून राहिलेले आहे त्यांच्या मार्फत हे पेपर लीक होतात। म्हणजे आमच्याकडे ट्युशन लावा, हा उद्देश त्यांचा पैसा कमवणे। आता जी काळजी घेण्यात येत आहे ती जर आधी घेतली असती तर अशी पुन्हा परीक्षा घेण्याची वेळ आली नसती, असं परखड मत पालकांनी व्यक्त केलं। आणि यापुढे देखील कडकपणे परीक्षा घेण्यात यावी, जेणेकरून या परीक्षेबाबत विश्वासार्हता कायम राहावी, एवढंच पालकांनी मत व्यक्त केलं आहे। कॅमेरा पर्सन दिलेश हजारेसोबत राहुल जोशी, UCN न्यूज, नागपूर।